विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वी विषय गणित 5वं प्रकरण विस्तार सूत्रे यातील आपण a अधिक b कंसाचा घन याचा विस्तार आपण पाहणार आहोत. तर a अधिक b कंसाचा घन याचा विस्तार आहे a घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक b घन. आता या सूत्राचं जर आपण निरीक्षण केलं तर हे पहिलं पद आणि हे दुसरं पद, म्हणजे इथं a हे पहिलं पद आहे, म्हणजे इथं a चा घन पहिल्या पदाचा घन अधिक 3 हा सूत्रातच आहे. a वर्ग b म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद b अधिक 3 गुणिले पहिले पद आहे तसंच आणि दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे b चा वर्ग अधिक b घन. या सूत्राचा वापर करून आपल्याला आता सराव संच 5.2 सोडवायचा आहे. प्रश्न पहिला आहे विस्तार करा k अधिक 4 कंसाचा घन. आता यासाठी आपल्याला a अधिक b कंसाचा घन हे सूत्र वापरायचं आहे. मग हे सूत्र आपल्याला माहिती आहे आता की a घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक b घन. त्यानुसार आपल्याला आता k अधिक 4 कंसाचा घन याचा विस्तार करायचा आहे. मग आता इथं a घन म्हणजे k चा घन अधिक 3a वर्ग म्हणजे k चा वर्ग आणि b म्हणजे 4 गुणिले 4, इथं गुणिले चिन्ह टाका किंवा कंसात टाका, अधिक 3a म्हणजे k, कारण इथं हा a मानला आपण, हा b मानला आहे. 3kb वर्ग म्हणजे गुणिले 4चा वर्ग अधिक b घन म्हणजे 4चा घन. आता आपण हे सोडवलं तर k चा घन k घन अधिक इथं हा k वर्ग आहे, 4 त्रिक 12 k वर्ग, किंवा तुम्ही हे इथं 3 गुणिले k वर्ग गुणिले 4 अधिक 3 गुणिले k गुणिले 4चा वर्ग 16 अधिक 4चा घन म्हणजे 4 गुणिले 4 गुणिले 4, 4 चौक 16 आणि 16 चौक 64, म्हणजे k अधिक 4 कंसाचा घन याचं उत्तर आपल्याला आता मिळालेलं आहे k घन अधिक. आता इथं ज्या संख्यांचा गुणाकार होतो आहे त्यांचा गुणाकार करायचा आहे. 4 त्रिक 12 k वर्ग अधिक 16 त्रिक 48 k अधिक 64. याप्रमाणे a अधिक b कंसाचा घन हे सूत्र वापरून आपल्याला किंवा त्या सूत्राचा विस्तार ज्याप्रमाणे केलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला कुठलंही उदाहरण दिलेलं असेल किंवा द्विपदीचा घन दिलेला असेल तर आपल्याला ते सोडवता येतं. आता पुढचं उदाहरण घेऊया. दुसरं उदाहरण आहे 7x अधिक 8y कंसाचा घन. इथं पण आपल्याला तेच सूत्र वापरायचं आहे. a अधिक b कंसाचा घन बरोबर a घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक b घन. विद्यार्थी मित्रांनो, हे सूत्र पाठ असेल तर तुम्हाला अशा प्रकारची उदाहरणं सहज सोडवता येतात, म्हणून हे सूत्र पाठ करा. हा a अधिक b घनचा विस्तार म्हणजे या प्रकरणात जेवढी काही सगळी सूत्र आहेत विस्तार सूत्रे, ती सगळी विस्तार सूत्रे पाठ करा, म्हणजे या प्रकरणातील उदाहरणं आपल्याला पटकन सोडवता येतात. आता इथं दिलेलं उदाहरण आहे आपल्याला 7x अधिक 8y कंसाचा घन. आता इथं 7x म्हणजे a आणि 8y म्हणजे b. आता a घन म्हणजे 7x चा घन अधिक 3a वर्ग b, 3a वर्ग b म्हणजे 3a वर्ग म्हणजे 7x चा वर्ग गुणिले b म्हणजे 8y अधिक 3ab वर्ग म्हणजे 3
ए 7x आणि बी वर्ग म्हणजे 8y वर्ग अधिक बी घन म्हणजे 8y घन. बरोबर 7x घन. आता 7चा घन या ठिकाणी 7 गुणिले 7 गुणिले 7. आता 7 7 49. 49 गुणिले 7 343 म्हणजे 343 x घन अधिक 3 गुणिले 7x वर्ग म्हणजे 7 7 49 x वर्ग गुणिले 8y अधिक 3 गुणिले 7x 8y वर्ग 64y वर्ग 64y वर्ग अधिक 8y घन. 8y घन आहे तो 8 8 64. 64 गुणिले 8 512y घन. 7x अधिक 8y घन हे उत्तर आपल्याला मिळते 343 x घन अधिक. आता इथं 3 गुणिले 49 गुणिले 8 यांचा गुणाकार करायचा आहे. मग आता 49चा 8 आणि 3चा आपण गुणाकार करूया. 8 त्रिक 24. मग 49 गुणिले 24 4 9 36. हातच्या लाले 3. 4 चौक 16. 16 आणि 3 19. 0. 2 9 18. चला 1. 2 चौक 8 आणि 1 9. 6 6 9 8 17. हातच्याला 1. 1176. 1176 x वर्ग y अधिक 7 त्रिक 21 गुणिले 64. इथं आपण गुणाकार करून बघूया. 64 गुणिले 21. 4 1 4. 6 1 6. 0. 2 चौक 8 आणि 6 दुणे 12. 4 4. 8 आणि 6 14. चला 1 2 आणि 1 3. 1 1 1344. आता इथं x y वर्ग अधिक 512 y घन. अशा पद्धतीने a अधिक b कंसाचा घन विस्तार सूत्र वापरायचं आहे. तिसरं उदाहरण सोडवूया. 7 अधिक m कंसाचा घन. a अधिक b कंसाचा घन a घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक b घन. आता आपल्याला विस्तार करायचा आहे ते 7 अधिक m कंसाचा घन. आता इथं 7 म्हणजे a आणि m म्हणजे b. त्यानुसार a घन म्हणजे 7चा घन अधिक 3 गुणिले a वर्ग म्हणजे 7चा वर्ग गुणिले b म्हणजे m अधिक 3 गुणिले a म्हणजे 7 आणि b वर्ग म्हणजे mचा वर्ग अधिक b घन म्हणजे mचा घन. 7चा घन येतो 343 अधिक 3 गुणिले 7चा वर्ग 49 m अधिक 7 त्रिक 21 m वर्ग अधिक m घन. 7 अधिक m कंसाचा घन बरोबर 343 अधिक. आता 49ला आपल्याला 3ने गुणावं लागेल. 3 9 27. ह्याच्या आले 2. 3 चौक 12 आणि 2
14 147 m अधिक 21 m वर्ग अधिक m घन. आता पुढचं चौथं उदाहरण हे संख्येचं आहे. म्हणजे 52चा आपल्याला घन करायचं आहे. आता 52चा घन तुम्हाला 52 गुणिले 52 गुणिले 52 पण करता येतो, परंतु प्रश्नामध्ये तुम्हाला असं दिलेलं असतं की विस्तार सूत्राचा उपयोग करून खालील उदाहरण सोडवा. म्हणजे 52चा घन आपल्याला त्या ठिकाणी दिलेला असेल तर तुम्हाला विस्तार सूत्र वापरूनच सोडवावं लागेल. मग आता 52ची फोड करायची आहे. म्हणजे 52 म्हणजे 50 अधिक 2 कंसाचा घन. म्हणजे आपण a अधिक b याप्रमाणे याची फोड केली 52ची. 50 अधिक 2 कंसाचा घन. मग आता सूत्र आपल्याला माहिती आहे की a अधिक b कंसाचा घन बरोबर a घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक b घन. आता a घन म्हणजे इथं 50चा घन अधिक 3 गुणिले 50चा वर्ग a वर्ग गुणिले b म्हणजे 2 अधिक 3 गुणिले 50 गुणिले 2चा वर्ग अधिक 2चा घन. बरोबर. आता 50चा घन, 50चा वर्ग काय तो 50 गुणिले 50 5 5 25 आणि 2 शून्य म्हणजे 2500 त्याला गुणिले 50 म्हणजे शून्याने शून्याने आपण गुणतो तिथं हे 3 शून्य येणार. 5 5 25 किंवा 25 5 125 म्हणजे 1,25,000 1,25,000 अधिक 3 गुणिले 50चा वर्ग 2500 गुणिले 2 अधिक 3 गुणिले 50 2चा वर्ग 4 अधिक 2चा घन 8. 2 गुणिले 2 गुणिले 2 2चा घन 8 येतो. आता इथं 1,25,000 अधिक आता 25 दुणे 50 आणि 50 गुणिले 3 150. फक्त आपण 25 3 आणि 2चा गुणाकार केला आहे. 25 दुणे 50 आणि 50 त्रिक 150 आणि हे 2 शून्य म्हणजे 15,000 अधिक आता ह्या यांचा गुणाकार करावा लागतो. 3 गुणिले 50 गुणिले 4 म्हणजे आता 50 4 गुणिले 5 5 चौक 20 20 त्रिक 60 आणि हा शून्य 600 अधिक 8. आता आपल्याला ही बेरीज करावी लागेल. 1,25,000 अधिक 15,000 अधिक 600 आणि 8 म्हणजे हे झाले 608. 808 0 0 606 5 आणि 5 10 चा 1 2 आणि 1 3 आणि 1 4 1,001 1,40,608 म्हणजे 52चा वर्ग आपल्याला विस्तार सूत्राने मिळालेला आहे 1,40,608. अशा पद्धतीने विस्तार सूत्र वापरून कोणत्याही संख्येचा घन आपल्याला करता येतो. आता 101चा घन करायचा आहे. 101 म्हणजे 100 अधिक 1 कंसाचा घन. आता 100 अधिक 1 म्हणजे a अधिक b हे विस्तार सूत्र आपल्याला वापरावं लागेल. a अधिक b एचा घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक b घन. मग आता 100
अधिक 1 कंसाचा घन बरोबर ए घन म्हणजे इथं 100चा घन येणार. 100चा घन अधिक 3 गुणिले ए वर्ग म्हणजे 100चा वर्ग गुणिले बी बी म्हणजे 1 अधिक 3 ए म्हणजे 100 व कंसात टाका 100 आणि बी वर्ग म्हणजे 1चा वर्ग अधिक बी घन म्हणजे 1चा घन. आता 100चा घन म्हणजे एकाने 100 गुणिले 100 गुणिले 100 जर आपण केलं तर एकाने एकाला गुणलं तर एकच येणार आहे. इथं 1 आणि किती शून्य येतील 6. 100 गुणिले 100 गुणिले 100 अधिक 3 गुणिले 100चा वर्ग 1चा वर्ग 1 आणि किंवा 100 गुणिले 100 1 गुणिले 1 1 आणि 4 शून्य येणार म्हणजे 10,000 गुणिले 1. आता एकाने गुणल्यानंतर काय फरक पडतच नाही पण तरी आपण लिहूया. आता इथं 3 गुणिले 100 1चा वर्ग 1 आणि 1चं घनसुद्धा 1च अधिक. आता इथं एकाने एकाला गुणलं 1 एकाने तिनाला गुणलं 3 तिनं 1 3 आणि 4 शून्य म्हणजे 30,000 अधिक 3 गुणिले 100 300 गुणिले 1 300 अधिक 1. आता ह्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. अधिक 30,000 10,00,000 अधिक 30,000 अधिक 300 अधिक 1. आता हे आपण डायरेक्ट लिहूया. 301 एकाशी 1 शून्याशी 0 तीनाशी 3 0 अधिक 0 0 3 0 1 म्हणजे 10,30,303. 10,30,301 म्हणजे 101चा घन आलेला आहे 10,30,301.